नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण प्रथमच यूट्यूबवर एक PYQ सिरीज चालू करणार आहोत, ते म्हणजे पोलीस भरती ग्रंथाची. त्यामध्ये आतापर्यंत झालेले सर्व जे काही PYQs आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते आपण पूर्णतः पाहणार आहोत. 1 to वर्ड म्हणजे क्वेश्चन टू क्वेश्चन्स आपण यामधून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती ग्रंथ विद्यार्थी मित्रांनो दिसतोय का? तर आपण विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट आता बघू आपण राज्यघटना पूर्ण घेऊ ते असे करता जे राज्यघटनेचे पूर्ण क्वेश्चन्स म्हणजे घटना निर्मिती असो सगळे टॉपिक, त्यानंतर इकॉनॉमिक्स किंवा हिस्ट्री, त्यानंतर चालू घडामोडी, या सगळे टॉपिक आपण या माध्यमातून बघणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, ओके. चला तर राज्यशास्त्र पहिला टॉपिक विद्यार्थी मित्रांनो. चला बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे, तर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाहीत. तर कोणत्या संकल्पना अंतर्भूत नाहीत, तर ते म्हणजे साम्यवादी. मग याच्यात उत्तर काय दिला? साम्यवादी. मग उद्देशपत्रिका म्हणजेच काय? सरनामा होय. मग सरनामा या घटनेचा सार आहे. म्हणजे सरनामात जेवढं की राज्यघटनेत लिहिलेलं आहे त्याचा पूर्ण अंतर्भूत समावेश केलेला आहे. तर पंडित नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला, त्यालाच पुढे सरनामा किंवा पंडित नेहरूंनी जो पुढे संविधान सभेचा उद्दिष्टाचा ठराव मांडला त्यालाच पुढे सरनामा किंवा उद्देशपत्रिका म्हटले गेले. तो उद्दिष्टाचा ठराव केव्हा मांडला गेला विद्यार्थी मित्रांनो? 13 डिसेंबर 1946 रोजी. सरनाम्यात आतापर्यंत सरनाम्यात एकदाच घटना दुरुस्ती करण्यात आली. केव्हा? तर 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार. त्यामध्ये सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता हे शब्द टाकण्यात आले 1976 मध्ये विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर बघा, त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केली गेली? कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती कधी केलेली? कॅबिनेट मिशन विद्यार्थी मित्रांनो. मग कॅबिनेट मिशन काय आहे? तर कॅबिनेट मिशन प्लॅन त्रिमंत्री म्हणजे कॅबिनेट मिशनलाच त्रिमंत्री योजना म्हटल्या गेले. या योजनेद्वारे संविधान सभेची रचना पुढील प्रमाणे करण्यात आली. ते आपण कशी बघू? यामध्ये एकूण सदस्य होते 369. तर ब्रिटिश भारत होते 296. त्यामध्ये 292 होते ब्रिटिश प्रांताचे आणि 4 होते आपले विशेष अधिकारी. ठीक आहे. त्याच्यानंतर संस्थानिकांचे होते 93 सदस्य. ठीक आहे. 296 जागासाठी ब्रिटिश प्रांत चीफ कमिशनर बरोबर. काँग्रेस जिंकले 208 जागा, मुस्लिम जिंकले 73 आणि अपक्ष जिंकले 15 विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न क्रमांक 3 आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये न्यायिक पुनर्विलोकन प्रणाली अस्तित्वात आहे? न्यायिक पुनर्विलोकन भारत आणि अमेरिका. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेसाठी USA राज्यघटनेतून स्वीकारण्यात आलेल्या तरतुदी. मग आपण म्हणजे भारतीय राज्यघटनेत USAकडून कोणकोणत्या गोष्टी स्वीकारल्या आहेत ते बघू आता विद्यार्थी मित्रांनो. पहिलं म्हणजे मूलभूत हक्क, उपराष्ट्रपतीपद, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत दिली आहे. तसेच न्यायिक पुनर्विलोकन म्हणजेच केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासणे, ह्या गोष्टी आपण USAकडून घेतलेल्या आहेत. ठीक आहे. तर हा दिवस प्रश्न 4 हा दिवस संविधान दिन म्हणून केला जातो. कोणता दिन? 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो. तर पुढे बघा, 26 त्याचं एक्सप्लेनेशन. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय राज्यघटनेचा संविधान सभेने स्वीकार केला. या दिवशीच्या स्मरणार्थ 2015 पासून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात सुरुवात झाली. 26 नोव्हेंबर या दिवशी संविधानाच्या मसुद्यावर 284 सदस्यांनी स्वाक्षरी केली. किती जणांनी स्वाक्षरी केली? 284 सदस्यांनी स्वाक्षरी केली त्यावर. 26 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून साजरा करतो विद्यार्थी मित्रांनो आपण. ठीक आहे. राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून प्रश्न याच्यावर येऊ शकते का? राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करतो विद्यार्थी मित्रांनो? 26 नोव्हेंबर रोजी. तर आत्ताच मोदी सरकारने BJP सरकारने 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करतो, कारण की यामध्ये 1975 मध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. 26 नोव्हेंबर संविधान दिवस 1949 संविधान लागू. ठीक आहे. संविधानची स्वीकार करण्यात आला आणि इथं अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे.
बघा 5वा प्रश्न, भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस विद्यार्थी मित्रांनो. बघा 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. ठीक आहे. तर आता 6वा प्रश्न म्हणजे आपला बघा, संविधान तयार करण्यासाठी खर्च 64 लाख रुपये, संविधान सभेची सदस्य 11, संविधान सभेचे प्रत्यक्ष कामकाज चालले 165 दिवस, संविधान समितीचे प्रत्यक्ष कामकाज 141 दिवस विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तो बघा आता पुढं, पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण? पहिला जे राज्य पुनर्रचना आयोग झाला याचे अध्यक्ष कोण म्हटलं तर फजल अली विद्यार्थी मित्रांनो. बघा तर हा प्रश्न आतापर्यंत 5पेक्षा अधिक वेळा विचारला आहे. तर राज्य पुनर्रचना आयोगाबद्दल आपण थोडीफार माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा डिसेंबर 1953 त्याची स्थापना झाली. अध्यक्ष फजल अली होते. त्यानंतर सदस्य होते KM पन्नीकर, हृदयनाथ कुंजरू. तसेच अहवाल सादर सप्टेंबर 1955 रोजी. त्याच्यानंतर कार्य कोणकोणते होते? राज्य पुनर्रचना आयोगाचे भाषिक आधारावर राज्याची पुनर्रचना करण्याच्या तत्वाच अनुकूलता दर्शवली. म्हणजे त्यांनी भाषिक आधारावर राज्याची पुनर्रचना करावा असं त्यांनी म्हटलं आहे. पण एक राज्य एक भाषा या तत्वास अस्वीकार केला त्यांनी. एक राज्य एक भाषा म्हणजे बाबा एक राज्य एक भाषा असं नव्हे, तर आपण भाषिक आधारावर राज्याची पुनर्रचना करू शकतो, परंतु एक राज्य एक भाषा ही त्यांना तत्वाचा अस्वीकार केला. मग SK धर आयोगाला 1948ला भाषिक आधारावर राज्य पुनर्रचना नाकारली. मग क्वेश्चन असा विचारू शकतो पुढच्या वेळेस, नेक्स्ट क्वेश्चन असा येऊ शकतो की कोणत्या आयोगाने भाषिक आधारावर राज्य पुनर्रचना नाकारली? तर आपण त्यात म्हणजे ऑप्शन जर आलं किंवा फजल अली आयोग म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग किंवा मग SK धर आयोग, ते यांनी भाषिक आधारावर राज्य पुनर्रचना नाकारली. कोणी नाकारली? मग SK धर आयोगाने. मग JVP कमिटी जी जवाहरलाल वल्लभभाई पटेल आणि पंडित नेहरूची कमिटी, म्हणजे जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पटाभी सीतारामय्या याची कमिटी जी होती त्याला JVP कमिटी असे म्हटलं जाते. ते झाले 1948मध्येच. मग भाषिक आधारावर अमान्य केला, पण आंध्र प्रदेशच्या निर्मितीला पाठिंबा दिला. क्वेश्चन असा आला की आंध्र प्रदेशच्या, मग पुढचा क्वेश्चन कसा येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, की आंध्र प्रदेशच्या निर्मितीला भाषिक आधारावर आंध्र प्रदेशच्या निर्मितीला पाठिंबा कोणत्या समितीने दिला? तर त्या आपल्याला उत्तर काय असलं पाहिजे? आपलं JVP समिती असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आता पुढचा क्वेश्चन आहे आपला, बघा काय आहे पुढचा क्वेश्चन आहे आपला, खालीलपैकी कोणती महिला विधानसभेची सदस्य झाली नाही? तर बघा इथं सरळ आन्सर दिला आहे. म्हणजे खूप छान प्रश्न आहे याचा. एकूण सदस्य किती होते? 15 होत्या विद्यार्थी मित्रांनो. बरोबर आहे. महिला विधानसभेत किती जणांचा समावेश होता? 15 जणांचा समावेश होता. यामध्ये सरोजिनी नायडू होती, विजयलक्ष्मी पंडित होत्या, त्यानंतर राजकुमारी अमृता कौरसुद्धा होत्या, परंतु उषा मेहता होत्या का? नाही होत्या. उषा मेहता ह्या 1942च्या आंदोलनात होत्या, त्या रेडिओ संचालनाद्वारे हे करण्यासाठी. ठीक आहे. तर मग बघा संविधा कोणकोणत्या सदस्य होत्या त्यामध्ये महिला? तर पहिली होती दुर्गाबाई देशमुख, दुसऱ्या होत्या बेगम रसूल, तिसरे होते रेणुका रे, चौथ्या होत्या हंसाबाई मेहता, पाचव्या होत्या सरोजिनी नायडू. त्याच्यानंतर सरोजिनी नायडू ह्या भारताच्या पहिल्या गव्हर्नर होत्या. त्यानंतर कमला चौधरी, त्यानंतर सुचिता कृपलानी, ॲनी बेसेंट, राजकुमारी अमृता ही केंद्रीय मंत्री होती भारताची. त्याच्यानंतर ती युनेस्कोच्या पहिल्या अध्यक्षसुद्धा होत्या. ठीक आहे. त्यानंतर निर्मा बॅनर्जी, दक्षिणी विलायुद्दीन, त्यानंतर मालती चौधरी, अम्मू स्वामीनाथन, त्यानंतर विजयलक्ष्मी पंडित ह्या भारताच्या 6व्या राज्यपाल होत्या वाटतं बहुतेक. त्यानंतर लीलाराव आहे. ठीक आहे. सरोजिनी नायडू पहिल्या महिला राज्यपाल, विजयलक्ष्मी पंडित महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल. बरोबर. राजकुमारी अमृता कौर, बघा इथे राजकुमारी पहिला महिला केंद्रीय मंत्री, आणि उषा मेहता यांनी 1942च्या ह्याच्यात गुप्त रेडिओ चालवला. बरोबर आहे. तर पुढे आहे घटना समितीने भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून घेतली? म्हणजे उद्देशपत्रिका आपण ही घेतली अमेरिकेकडून विद्यार्थी मित्रांनो. आपण कोणाकडून घेतली? उद्देशपत्रिका ही अमेरिकेकडून घेतली विद्यार्थी मित्रांनो. तर बघा अमेरिकेच्या घटनेकडून स्वीकारण्यात आलेली तत्त्वे कोणती होती? मूलभूत हक्क होती, उपराष्ट्रपती होती, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य होते, न्यायिक पुनर्विलोकन होता, राष्ट्रपतीवर न्यायविभागाची पद्धत होती, राष्ट्रपतीवरील न्यायविभागाची पद्धत कशी असते हे होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या पदावरून दूर करण्याची पद्धत, यामध्ये हे आपण अमेरिकेकडून स्वीकारलेलं आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न काय आहे आपला?
पत्रिका मंजूर करण्यात आली 26 नोव्हेंबर 1949 रोजी. उद्देशपत्रिका पंडित नेहरूंनी लिहिलेल्या उद्दिष्टांच्या ठरावात आधारित आहे. बरोबर आहे. म्हणजे जी काही उद्देशपत्रिका पंडित नेहरूंनी मांडली त्याच्यावर हे आधारित आहे. उद्देशपत्रिकेत दुरुस्ती 42व्या घटनादुरुस्तीनुसार समाजवादी, धर्मनिरपेक्ष, राष्ट्रीय एकात्मता हे शब्द समाविष्ट करण्यात आले. स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते विद्यार्थी मित्रांनो? अय्यंगार होते. कोण होते? अय्यंगार. 1952 अस्तित्वात असलेल्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गवा मावळंकर होते. त्याच्यानंतर उपाध्यक्ष होते अनंत सहाय्यम अय्यंगार. आता बघा मित्रांनो काय म्हटलं याच्यात प्रश्न दिला बघ, हे म्हणजे याच्यात इथे गोंधळू नका म्हणते. काय म्हणते? केंद्रीय महामंडळाचे पहिले अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल होते 1925. आणि 1952 पहिल्या लोकसभेच्या हंगामी सरकारच्या लोकसभेचे अध्यक्ष जी.व्ही. मावळंकर होते, म्हणजे गवा मावळंकर होते. 18व्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला. कोण होते 18व्या लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष? कोण आहे? ओम बिर्ला आहे. बघा पुढं. ठीक आहे. घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? S.C. मुखर्जी, म्हणजे हरेंद्र कुमार मुखर्जी. ठीक आहे. आता घटनेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. केव्हा झाले? 11 डिसेंबर 1946 रोजी कायमस्वरूपी. 9 डिसेंबर 1946 रोजी कोण होते मग? सच्चिदानंद सिन्हा. उपाध्यक्ष कोण होते? S.C. मुखर्जी आणि V.T. कृष्णमाचारी. ठीक आहे. घटना समितीचे सल्लागार V.N. राव. ठीक आहे. भारत हे म्हणजे पहिलं जर विचारलं तात्पुरतेचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा आणि उपाध्यक्ष होते फ्रँक अँथोनी. आणि कायमस्वरूपी अध्यक्ष जर विचारले तर पहिले तो कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि उपाध्यक्ष होते S.C. मुखर्जी आणि V.T. कृष्णमाचारी. आणि घटना समितीचे सल्लागार हा जर प्रश्न आला तर यावर उत्तर असलं पाहिजे आपलं V.N. राव. भारत हे खालीपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? साम्यवादी नाही. त्यामध्ये भारत हा समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे आणि गणराज्यसुद्धा आहे. बघा, भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही व गणराज्य आहे याचा उल्लेख घटनेच्या प्रास्ताविकेत केला आहे. बरोबर आहे. जगातील साम्यवाद देश कोणकोणते आहे मग? रशिया, चीन, क्युबा, व्हिएतनाम, उत्तर कोरिया, लाओस हे देशातील देश आहे. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेतील खालीपैकी कोणती वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली नाही म्हणते आपण? कोणती घेतली नाही आहे? समवर्ती सूची मग कोणाकडून घेतली आपण विद्यार्थी मित्रांनो? ऑस्ट्रेलियाकडून समवर्ती सूची घेतलेली आहे. ठीक आहे. मग सरकारचे संसदीय स्वरूप हे आपण ब्रिटनकडून घेतलेले आहे. कायद्याचे राज्यसुद्धा ब्रिटनकडून घेतलेले आहे. आणि सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप हे सुद्धा आपण ब्रिटनकडून घेतलेले आहे. मग बघा, ब्रिटिश राज्याकडून स्वीकारलेली कोणकोणती तत्त्वे आहे आपण? त्यामध्ये पहिला आहे संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट संसदीय शासन व्यवस्था आहे. त्यानंतर कॅबिनेट व्यवस्था आहे, द्विगृही संसद आहे, कायद्याचे राज्य आहे, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम, एकच नागरिकत्व, संसदेचे विशेषाधिकार, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य हे आपण त्यांच्याकडून घेतलेले आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या घटनेकडून आपण कोणते तत्त्वे स्वीकारलेले आहे? तर समवर्ती सूची, व्यापार वाणिज्य, स्वातंत्र्य, संसदेच्या दोन्ही गृहांची संयुक्त बैठक हे आपण त्यांच्याकडून घेतलेलं आहे. म्हणजे संयुक्त बैठक 108 नुसार. ठीक आहे. कलम 108 संयुक्त बैठक. मग कायद्याचे राज्य, कायदे निर्मिती प्रक्रिया ही ब्रिटनकडून घेतलेली आहे आपण. आणि कायद्याने प्रस्तावित कार्यपद्धती आपण कोणाकडून घेतले? जपानकडून. बरोबर आहे. भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते? भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते? सत्यनारायण. कोण होते? मोटुरी सत्यनारायण. सध्या 22 भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा दिलेला आहे. मोटुरी सत्यनारायण संविधान सभेवर मद्रास प्रांतातून निवडले गेले होते. बरोबर आहे. असंच आपण विद्यार्थी मुलांना असंच म्हणजे या प्रकारेच पूर्ण आपण क्वालिटी कंप्लीट करणार आहे, पूर्ण PYQ जे कंप्लीट करणार आहे. त्याच्यानंतर आपण चांगले एक ऑथेंटिक म्हणजे जे की महाराष्ट्र अकॅडमीचं जे की ऑथेंटिक बुक्स राहील, ज्याचे एक्सप्लेनेशन व्यवस्थित राहील, ते बुकसुद्धा आपण पूर्णच्या पूर्ण करणार आहे विद्यार्थी मित्रांनो यूट्यूबवर कवर. ठीक आहे. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण? सरदार वल्लभभाई पटेल. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते मग? सरदार वल्लभभाई पटेल. हा प्रश्न आतापर्यंत 5पेक्षा अधिक वेळा विचारून गेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. बघा, राष्ट्रपती भारताचे पहिले व्यक्ती, भारताचे राष्ट्रपती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि घटना समितीचे अध्यक्षसुद्धा हेच होते. त्यानंतर उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, कायदा मंत्री डॉक्टर B.R. आंबेडकर. त्याच्यानंतर गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, संरक्षण मंत्री बलदेव सिंग, अर्थमंत्री होते षण्मुखम चेट्टी. ठीक आहे.
बघा मग बघा, संविधानाची एक प्रबळ निर्मिती केली आहे. भारतीय संविधानाने एक प्रबळ निर्मिती केली आहे. कशाची? संघराज्याची. ठीक आहे, भारतीय संविधानाने एक प्रबळ संघराज्याची निर्मिती केली आहे. पण घटनेमध्ये संघराज्य असे वर्णन करता राज्याचा संघ. डॉक्टर बी आर आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्याचा संघ असा शब्द वापरला आहे. संविधानाच्या कलम 1 नुसार भारत राज्याचा संघ असेल असे म्हटले आहे. भारतीय संघराज्य प्रणाली कॅनडाच्या संघराज्य प्रणालीवर आधारित आहे. बरोबर आहे, कॅनडाच्या संघराज्य प्रणालीवर आहे. तसेच भारतीय राज्यघटनेने घेतलेले राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत वैशिष्ट्य कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेले आहे, म्हणजे जे की राष्ट्रपतीची निवडणूक कशी असली पाहिजे हे आपण आयर्लंडकडून घेतले आहे. आयर्लंड राज्यघटनेकडून स्वीकार करण्यात आलेली तत्त्वे कोणती आहेत? मार्गदर्शक तत्त्वे आहे, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत आहे, राज्यसभेवर काही सदस्यांचे नियंत्रण आहे. ठीक आहे, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत आपण आयर्लंडकडून घेतली आहे. राज्यपालाची नेमणूक आपण कॅनडाकडून घेतली आहे. उपराष्ट्रपती ते अमेरिकाकडून आहे. राष्ट्रपतीवरील महाभियोग हे अमेरिकाकडून. उपराष्ट्रपती ते राज्यसभेचे. ठीक आहे, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे